आर्टिस्ट म्हणजे हे तर फिल्म स्टार्स वगैरे सोडून द्या, पण इव्हन फिल्म स्टार्स फॉर दॅट मॅटर नाव, ह्या सगळ्या गोष्टी प्रोफेशन म्हणून एवढ्या मान्यता नव्हती त्याला. म्हणजे एखादा चित्रकार म्हणा किंवा एखादा तुम्ही म्हणता ते लेखक सुद्धा, त्यांना काय मिळकत होती तेव्हा. आता आता आर्टिस्टना खूप प्रचंड मान्यता पण आहे, म्हणजे प्रसिद्धी आहे, पैसा आहे, सगळं आहे. म्हणजे तुम्ही 10वी शिकला असलात तर इफ यू आर व्हेरी गुड ॲट लेट्स से डान्स म्हणा किंवा काही, तर यू कॅन बी ऑन द टॉप ऑफ युअर गेम. तेव्हा नव्हतंच ना हे. नाही, पण मी म्हणतो टॉप ऑफ द गेम ठीक आहे, की पुलं वॉज अ वन इन अ जनरेशन टॅलेंट. दॅट इज ट्रू. मी असं म्हणत नाही की पुलंच्या वेळेला 10 लोकांनी सुरुवात केली असते, त्याच्यात ते 2 लोक पण पुलं झाले असते, नसते झाले कदाचित. बट काहीतरी झालं असं ना, काहीतरी आपण नावं तरी ऐकली असती, 4 नावं 5 नावं ऐकली असती. आज तुम्ही कोणाची नावं ऐकता? पु ल देशपांडे, शिरीष कणेकर, आचार्य अत्रे, वपू काळे. हो, ह्याच्या पलीकडे 5वा कोण आहे? कोणीच नाही आहे. सो हे का बंद झालं मधल्या काळात माहिती नाही, बट बंद तर झालं होतं, ही फॅक्ट आहे. त्याच्यामुळे पण ठीक आहे, मला वाटतं फार पास्टवरती ड्वेल न करता आता इट्स व्हेरी एनकरेजिंग की आज एक कमीत कमी 70 लोक ॲट व्हेरियस लेवल्स मराठी स्टँडअप करतायत. काही ओपन माईक, आत्ता कोणीतरी परवा पहिला ओपन माईक केला असेल, काही माझ्यासारखे 5-7 वर्षापासून मराठी करतायत. सो असे आहेत. सो आय थिंक फ्युचर इज ब्राईट. आणि आता लाईक यू सेड सुरुवातीला की निश, आता ते वराडी कॉमेडी करणारी पण लोक आहेत, मराठवाड्याचे पण काही कमेडियन्स आहेत, काही कोकणीत पण आता करायला लागलेत. सो आय थिंक ते आहे, बूम तर होणार आहे. कारण मी मगाशी म्हटलं तसं ऑस्ट्रेलियाची पॉप्युलेशन 2.5 करोड आहे, महाराष्ट्राच्या 1/4 आहे. ऑस्ट्रेलियात कॉमेडी इंडस्ट्री जनरेट्स अ बिझनेस ऑफ क्लोज टू $1 बिलियन एव्हरी इयर. कारण त्याचे मेलबर्न कॉमेडी फेस्टिवल आणि हे सगळं जे होतं त्यासाठी जी येतात जगभरातनं आणि इकडनं सगळी लोक, ते सगळी जी इकोसिस्टम आहे दॅट इज क्लोज टू $1 बिलियन. सो मराठीमध्ये स्कोप तर आहे, लोक पण आहेत. आज तुम्ही तसं बघितलं तर मी मगाशी म्हटलं तसं की मराठी लोक जोपर्यंत बिझनेस करत नाही तोपर्यंत प्रॉस्पेरिटी येणार नाही. पण मी असं म्हणत नाही की प्रॉस्पेरिटी नाही आहे आज, पण आपली जितकी बुद्धिमत्ता आहे आणि आपण जितकी मेहनत करतो त्या हिशोबाने प्रपोर्शनेट पैसा नाही आहे आपल्या कम्युनिटीमध्ये आज. का? कारण आपण सगळे नियम फॉलो करून काम करतो. आपल्याला भीती वाटते. आपण बाकी कम्युनिटीजसारखं एकदम बिंदासून करत नाही की करूया ना, बघू, जे होईल ते होईल. आपण आपल्या वेळेवर टॅक्स भरणार, आपण जास्तीच भरतो की बाबा नको, इन्क्वायरी नको यायला, ₹1000 जास्तीच भरू तर रिफंड येईल नंतर, राईट. हे आपले जे हे आहेत ना, आपली जी भीती आहे, चेंज होत आहे हळूहळू, लोक स्मार्ट होत आहेत, लोक होत आहेत. पण राईट नाव व्हेअर वी स्टँड, तरीही मी असं म्हणतो की आपल्या कम्युनिटीने खूप प्रगती केली आहे, इंडियात असो किंवा बाहेर असो. सो मार्केट आहे, अप्रिशिएटिव्ह जनता आहे, आणि आवड आहे त्यांना. म्हणजे इथल्यापेक्षा जास्ती मे बी आवड आहे. आता मी US टूर करून आलो, मला एअरपोर्टला जो माणूस घ्यायला येतो आहे तो मला म्हणतो अरे नाही नाही बॅग मी धरतो, बॅग मी धर. म्हटलं माझी बॅग मी धर. नाही नाही, गेस्ट आहात तुम्ही. अरे तो माणूस मायक्रोसॉफ्टमध्ये $1 मिलियन पगार आहे त्या माणसाचा, तो का माझी बॅग उचलतोय? त्याला मराठी भाषेचं प्रेम आहे, त्याला कलाकाराची कदर आहे. सो आय एम सेईंग इकोसिस्टम आहे तुमच्यासाठी. तुम्हाला तुमचं एक थोडंसं नाव क्रिएट करायचं आहे, जग तुमची वाट बघतंय. से लोक का अजूनही येत नाही आहेत बाहेर, दॅट इज स्टील अ मिस्ट्री टू मी. की पण होईल, ते विथ टाईम होईल. मला वाटतं ना, तो अजूनही जुन्या विचारांचा पगडा आहे की अजूनही, म्हणजे आपण मराठी म्हणतोय की नोकरी करा, बिझनेस करा, फिक्स्ड इन्कम, सडनली कुठल्या तरी आर्ट फॉर्ममध्ये जायचं. मला असं वाटतं तुम्हाला एक असं ॲडव्हान्टेज आहे की तुमची सेल्स बॅकग्राऊंड आहे, तुम्हाला बिझनेस कळतो, त्यामुळे यू कॅन कंबाईन बोथ द थिंग्स. अँड हे नवीन जनरेशनला काय होतं की त्यांना, म्हणजे अगदी छोटंसं हॉटेल काढलं, आईस्क्रीम पार्लर काढलं, अगदी कशाला मेकअपचा कोर्स करून मेकअप करायचं, कुठलीही गोष्ट आज सोशल मीडियामुळे तुम्ही छोटीशी करत असलात तर तुम्ही स्वतःला सस्टेन करू शकता, एवढं सेल्सचं नॉलेज सगळ्यांना झालंय. इवन डॉक्टर्स, राईट, यू माइट बी द बेस्ट सर्जन इन द वर्ल्ड, बट यू स्टील नीड टू मार्केट युअर सेल्फ टुडे. करायला लागतं. कितीतरी मी सर्जन्स बघतो, एस्पेशली डेंटिस्ट बघतो, ह्यांना व्हिडिओज टाकायला लागतात सोशल मीडियावर. मी इतक्या लोकांचे हल्ली बघतो ना. टाकायला लागतात पेक्षा मला असं वाटतं, म्हणजे आय मे बी एक्स्ट्रीमली गुड, पण कसं लोकांना कळणार? मी काय रस्त्यावर जाऊन सांगू शकत नाही ना. दिस इज अ गुड टूल गिव्हन टू अस ना. त्यामुळे कुठे बिझनेस, पूर्वी कसं की आपलं आपण करत राहायचं, नाकासमोर चालत राहायचं, पण आता बिझनेस, सेल्स, एव्हरीबडी हॅज बिकम एक्सपर्ट इन दॅट. व्हॉट एव्हर यू आर गुड ॲट, यू नीड टू सेल.
तसंच आहे, ते झालंय. आणि आता कुठे कुठे व्हायला लागलंय, म्हणजे आता ते स्किल लोकांना यायला लागलंय हम्म. की मी कसं करू, आणि नसेल येत तर दुसऱ्या कोणाला तरी सोपवू शकतो आपण. हे पूर्वी नव्हतं ना. थिंग्स आर गुड. आय थिंक एव्हरीबडी इज प्रॉस्परिंग. आणि कुठेतरी ती एक क्लोज्ड जी आपली माइंडसेट होता तो पण हळूहळू ओपन व्हायला लागलाय. म्हणजे आता तुम्ही जर म्हणालात ना की पुलंच्या आधी 10 मिनिटं दुसऱ्या कोणाला तरी, मे बी तेव्हा नव्हतं ते. आता नसेल. कसं मी बघते कुठल्याही मोठ्या प्रोग्रामला गेलं की आधी एक 4-5 छोटी करतात. आणि दुसरी म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगते. आपल्या बॅकस्पेसला, मला त्या मुलाचं नाव आठवत नाही, मी साधारण एक वर्षभरापूर्वी गेले होते. आणि त्यांनी एक छोटंसं काहीतरी 4-5 मिनिटाचं केलं. त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी 5-6 जोक्स अटेम्प्ट केले. त्यातल्या मी 2 मला हसू आलं, 2 नाही आलं, म्हणून मी त्याला ग्रेड केलं, जज केलं. त्याच्यानंतर 2-3 वेळा बघितले, पण आत्ता मध्ये मी महिन्याभरापूर्वी बघितलं, ही वॉज अ रायट. इतकं सुंदर त्याने केलं. वेळ त्याला तेवढाच होता. म्हणजे मी त्याचा ऍक्च्युअल जर्नी बघितला. आणि मी नंतर त्याला म्हटलं, अरे तू किती सुंदर करतोयस, तू आता जास्त कर. तर आपण छोट्या म्हणजे जसं यू स्टार्टेड की आपणच आपल्या लोकांना आता हे प्रमोट करायला हवं ना. चल तू ये आमच्या घरी, आमच्याकडे 25 लोक येतील टू ट्राय आउट न्यू जोक्स. आणि सगळेच काय असं सेल्सवाले झेंडे घेऊन गेलेले नसतात. तुम्हाला दुसरी पण गंमत सांगतो. तुम्ही म्हणालात तसं त्या मुलाची तुम्ही जर्नी बघितली, राईट. त्या मुलाला आज त्याच्याकडे मे बी 10 मिनिटाचं कॉन्टेंट असेल, पण त्याला एक भरलेलं बॅकस्पेस मिळालं बिकॉज ऑफ समबडी एल्सेस शो. मी अजूनही काही कमेडियन्स आहेत ज्यांचा शो होत असेल, मी त्या दिवशी फ्री असलो, मी त्यांना विचारतो, कॅन आय ओपन फॉर यू, कॅन आय डू 10 मिनिट्स बिफोर यू. कारण स्टेज टाईम आहे ना ते, इट इज हेल्पिंग यू गेट बेटर. विराट कोहली आजही नेट प्रॅक्टिस करतो ना. सचिन तेंडुलकर करिअरच्या शेवटच्या दिवशीपर्यंत मॅचच्या आधी नेट प्रॅक्टिस करत होता ना. दॅट इज समथिंग दॅट हेल्प्स यू गेट बेटर. अजूनही कितीतरी मराठी कमेडियन्स आहेत, मी सांगितलं तसं 70-75 लोक आहेत, मला 2-3च लोक मेसेज करतात की तुझा शो आहे तर आम्ही तुझ्या आधी येऊन करू का. बाकीच्यांना पडलीच नाही आहे. शेवटी ते तुम्ही घोड्याला किती तलावाजवळ नेणार ना. तुम्ही सांगा ना आपल्या दर्शकांना ह्याच्यातनं मी हे काहीतरी. सांगून सांगून कंटाळलोय. नाही, परत एकदा सांगा. विचार आता खरं, मी प्रत्येक शोला मे बी मॅक्स 2 लोकांना देऊ शकीन, पण जर मी 10 शो करत असेल तर 2-2 करून 20 लोकांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळेल. मी हे म्हणत नाही की माझ्या शोमध्ये परफॉर्म करणं इज अ व्हेरी काय म्हणतो ते करिअर मेकिंग थिंग, पण ॲटलिस्ट तुम्हाला एक मेहनत न करता एक ऑडियन्स मिळते आहे, त्याच्यासमोर टेस्ट तर करा स्वतःला. सो विचारा ज्यांना विचारायचं आहे त्यांनी. आणि प्लीज मला दुसरं हेही सांगायचं आहे की एक वाईब तुमची मॅच होत असेल तर तुम्ही विचारा. तुम्ही जर एखाद्या वऱ्हाडी भाषेत वगैरे करत असाल, माझं ऑडियन्स तसा नाही आहे, सो तसं असेल तर कदाचित मी नाही पण म्हणीन. बरेचदा मी काही लोकांना नाही पण म्हणतो, पण ही विचारणारी लोकं कमी आहेत. आज एखादा आपण जर म्हटलं अमित टंडनचा जर शो होत असेल, त्यांना 20-25 लोक मेसेज करतात दर शोला की आम्ही करू का तुमच्यासाठी, आम्ही करू का तुमच्यासाठी असं. इकडे मला तीच 3-4 लोकच अल्टरनेटिव्हली माझ्या शोमध्ये पण दिसतात, पण तुम्हाला की अरे हा याच्या मागच्या शोला पण हाच होता असं आहे. सो ते कुठे ना कुठेतरी ते थोडं एक आहे की हाऊ बॅडली डू यू वॉन्ट समथिंग, राईट. आता आपलं जनरेशन, सिन्स यू सेड यू वेंट टू पार्ले टिळक, मला सांगा वाईल ग्रोईंग अप, राईट, इसेन्शियली घरचं वातावरण वुड बी मिडल क्लास, अपर मिडल क्लास ॲट बेस्ट, बरोबर आहे. असं तर नव्हतं की तुम्ही पार्ल्यात बंगल्यात राहत होता, राईट. एखादी गोष्ट आपण मागितली की आपल्याला काय कंडिशन असायची, यू वर्क हार्ड फॉर इट तर तुला मिळेल. पहिला आहे वर्गात किंवा गणितात पहिला आहे किंवा सायन्समध्ये पहिला, काहीतरी कंडिशन असायची अंडरलाईंग त्याला. त्याच्यामुळे असं आहे की त्याच्यासाठी जर मेहनत केली आहे ना तर त्या गोष्टीची किंमत आहे. मला सायकल हवी आहे, कधी मिळेल मला, पहिला आलो तर, मग ते वर्ष मेहनत करायची, कारण ती सायकल तर पाहिजे. जागेपणी ती सायकल दिसते आहे, रात्री झोपताना मला ती सायकल दिसते आहे, मला स्वप्न पडत आहेत मी ते सायकलवरून जातो आहे मित्रांबरोबर फिरायला, मग ते करायचं आहे. ते शेवटी प्रत्येकाचं आहे ना, प्रत्येकाला डिफाईन करायचं हाऊ बॅडली डू यू वॉन्ट टू डू समथिंग. मेहनत घ्यायची तयारी पाहिजे, मग त्यासाठी तुम्ही भिडस्त राहून चालणार नाही, नाही. मी हे पण नाही म्हणत मेहनत करा. तुम्हाला एखादी गोष्ट मी म्हणतो ना हवी असेल ना, ती आपोआप युअर बॉडी विल पुश यू टू डू इट, युअर माइंड विल पुश यू टू डू इट, ते आपोआप होईल. आज माझा मुलगा आहे, शाळेसाठी उठवलं ना 12 वाजता त्याला निघायचं असतं घरातनं, कधी कधी 10:30ला उठतो तो,
पण हेच तो क्रिकेट खेळतो, ज्या दिवशी क्रिकेट प्रॅक्टिस असते, सकाळी 6 वाजता त्याच्या पायावरती हलकं टॅप केलं की ताडकन उठून लगेच रेडी असतो 5 मिनिट. कारण त्याला ते आवडतं. ते आवडतं. दॅट इज हाऊ बॅडली माय. त्याचा तर 9 वर्षांचा आहे. त्याचं हे क्लिअर हे आहे, मला हे करायचं, मला हे करायचं, मला हे करायचं. त्याला आत्ता मी US गेलो, ही वॉन्टेड अन आयपॅड, वाईफ वॉज अगेन्स्ट इट, लहान आहे, डोळे खराब होतील. मी त्याला म्हटलं तू 2 50s मार, मी तुला घेऊन देईन. पुढच्या 2 वीकमध्ये 2 50s मारेल. दर सॅटर्डेला मॅचेस होतात. सो ते आहे की त्याला हवी एखादी गोष्ट, नाव इज वर्क हार्ड फॉर इट. तिला म्हटलं आता जर मी ह्याला डिनाय केलं ना, तर देन ही विल लूज हिज बिलीफ इन द हे, की मी मेहनत केली तर मला एखादी गोष्ट मिळेल, तर नाही दिलं तर ही विल स्टॉप बिलिव्हिंग दॅट. राईट. सो ते आहे की ते तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर ते आपोआप हातपाय चालतात तुमचे, आपोआप डोकं चालतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.